आज आपण चाळणीमध्ये कणकेचे गोळे वाफवून सर्वांना आवडेल असा पोटभरीचा पौष्टिक असा पदार्थ बनवतोय। तर हा पदार्थ बनवण्यासाठी इथे ताटामध्ये आपल्याला 2 कप एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। नंतर अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। 2 चमचे एवढं बेसन पीठ घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये 1 चमचाभर एवढी हळद पावडर घालायची आहे। 1 चमचा ओवा क्रश करून घातलेला आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कडकडीत तेलाचं मोहन पिठावरती घालायचं आहे। मोहन खूप कडक असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं आहे व नंतर हाताने हे तेलाचे मोहन पिठाला व्यवस्थित असं छान चोळून घ्यायचं आहे, म्हणजे पदार्थ आपला एकदम खुसखुशीत होतो। नंतर थोडं पाणी घालून याचं आपल्याला चपातीसारखं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे पीठ आपलं मळून झालं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। अर्धा तास हे असं साईडला राहू द्यायचं। अर्ध्या तासानंतर बघू शकता पीठ आपलं छान असं भिजलं आहे। नंतर या पिठाचे आपल्याला आता चपातीसारखे उंडे करून घ्यायचे आहेत। तर इथे एक उंडा मी घेतला आहे आणि पोळपाटावरती अशा पद्धतीने याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे। नंतर आतमध्ये तेल लावायचं आहे आणि चपाती जशी फोल्ड करतो तसंच सेम करायचं आहे। त्रिकोणी असं हे आपल्याला करायचं आहे। आणखी वरती थोडंसं तेल लावायचं आहे आणि तिन्ही बाजू आतल्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि याचा छान असा गोळा चपटा करून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने सर्व पिठाचं करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता आतल्या बाजूला सर्व व्यवस्थित मी बंद करून घेतलेलं आहे। तर आणखी एक मी तुम्हाला करून दाखवत आहे। तर अशा पद्धतीने इथे चपातीला जसं करतो तसंच थोडंसं लाटून घ्यायचं, आतमध्ये तेल लावायचं आहे आणि आणखी एकदा याला फोल्ड करून त्रिकोणी घडी करायची आहे आणि आतल्या बाजूने व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं आहे। तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व 4ही गोळ्यांचं करून घेत आहे। रोज चपाती भाजी खायचा कंटाळा येतो, तेव्हा अशा पद्धतीचा हा पदार्थ एकदा तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। तर इथे मी 4ही गोळे बनवून घेतले आहेत। नंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यावरती पाणी घातलं आहे आणि याच्यावरती आपल्याला चाळण ठेवायची आहे। चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे, म्हणजे गोळे चाळणीला चिकटणार नाहीत आणि चाळणीवरती हे कणकेचे गोळे ठेवायचे आहेत। झाकण ठेवून 15 मिनिटासाठी आपल्याला हे गोळे वाफवून घ्यायचे आहेत। तर यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण कोणता पदार्थ बनवत आहोत। तर इथे बघू शकता इथे गोळे वाफवून झाले आहेत। आता अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत। तर आज आपण डाळ बाटी बनवत आहोत। तर अशा पद्धतीने सर्व बाट्या मी इथे कट करून घेतल्या आहेत आणि तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यात आपल्याला बट्ट्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत। मिडियम गॅसवर सुरुवातीला गॅस मिडियम ठेवायचा व नंतर एकदम बारीक करायचा आहे, म्हणजे बट्ट्या आतून छान व्यवस्थित भाजल्या जातात। जर मोठ्या गॅसवरती तळल्या तर आतून त्या कच्च्या राहण्याची शक्यता असते। तर आपण जशा पद्धतीने कणिक आतमध्ये फोल्ड करून घेतले आहे तसं केल्यामुळे बट्ट्याला लेयर खूप छान पडतात, आतूनही व्यवस्थित भाजले जातात, खुसखुशीत अशा तयार होतात। तर इथे मी सर्व बट्ट्या अशाच पद्धतीने तळून घेते। नंतर बट्ट्याला खाण्यासाठी आपल्याला आंबट गोड तिखट असं वरण बनवायचं आहे। तर त्यासाठी मी डाळ अगोदरच शिजवून घेतली आहे, त्याच्यात थोडंसं पाणी घालून छान असं यालाही घोटून घ्यायचं आहे। नंतर फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं आहे, थोडासा हिंग घातला आहे, नंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचं आहे, अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे,
एक हिरवी मिरची कट करून घातली आहे, कढीपत्ता घातला आहे, बारीक कट केलेला कांदा 1 मिनिटभर आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. हे वरण आंबट गोड बनवायचं आहे, त्यासाठी मी चिंचसुद्धा भिजत घातलेली आहे. इथे अद्रक लसणाची पेस्टसुद्धा थोडीशी परतवून घेतली. नंतर एक पिकलेला टोमॅटो बारीक कट करून घातला आहे. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये आता हळद पावडर घातली आहे, धना पावडर घालायची आहे. नंतर आवडीनुसार लाल मिरची पावडर टाकायची आहे. वरण शिजवताना मी मीठ घातलं आहे, त्यामुळे मीठ शेवटी घालणार आहे. छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आता घोटलेली डाळ घालायची आहे आणि गरजेनुसार पाणी टाकून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. डाळ मी तूर आणि मुगाची मिक्स घातली होती. तुम्ही मसूरची सुद्धा याच्यात घालू शकता किंवा नुसती तुरीची सुद्धा बनवू शकता. थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे. नंतर चिंचेचं पाणी घातलं आहे आणि थोडासा गूळ घातला आहे. गूळ आणि चिंच घातल्यामुळे आंबट गोड अशी वरणाला छान चव येते. छान याला उकळी आली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. तर बट्टीसाठी इथे आपलं आंबट गोड तिखट असं वरण बनवून तयार आहे. आणि इथे मी आता ताटामध्ये बट्टी आणि वरण सर्व करत आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि याआधी तुम्ही अशी डाळबट्टी खाल्ली आहे का नक्की ते सुद्धा सांगा. तर अशा पद्धतीने बट्टी आपल्याला कुस्करून घ्यायची आहे. त्याच्यावरती वरण टाकायचं आहे आणि तुपाची धार घालायची आहे. खायला एकदम टेस्टी लागते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडेल असा हा पदार्थ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.